महाराष्ट्राच्या समृद्ध आणि पारंपरिक वारशाला म्हणजे आदिवासी संस्कृतीला आज आपण भेट देणार आहोत। ही संस्कृती जी हजारो वर्षांपासून निसर्गाशी एकरूप झाली आहे आणि अजूनही आपल्या मुळांशी घट्ट जोडलेली आहे। पोषा हो, मी आदिवासी मोटो ब्लॉगर रायडर 6268 म्हणजे तुमचा पोषा भाई आणि आज तुम्हाला घेऊन जातोय सुरगाणा तालुक्यातील केळावणी या आदिवासी गावात। चला तर मग पाहूया त्यांची जीवनशैली, कला, सण उत्सव आणि परंपरा। हल्ला पोषा होतं, तुम्हाला मी सांगितलं आपण भिजतो असला जाऊ तर आता पोषा तुमचा निघलाय आणि मोकार पाऊस पडून गेलाय रे। ह्या आपला मेडिकल कॉलेज आहे तेव्हा तुम्हाला दिसत व्हा हा रस्ता, तिकडनं हा हायवे। तर आपल्याला लगभग आता जायचं आहे 70-80 किलोमीटर। तर पोषा एकदम रापचिक रुपचिक निघून जाव। चला लेट्स गो मोठं ब्लॉग। आदिवासींची घरे माती, लाकूड आणि गवतांपासून बनलेली असतात। ही घरं उन्हात, थंड आणि थंडीमध्ये उबदार राहतात। त्यांचं राहणीमान साधा आहे पण निसर्गाशी अत्यंत समरस। हे आहेत आदिवासी समाजातील विविध नृत्य प्रकार।
स्टाईल आहे सामूहिक नृत्य आणि त्यात असलेल्या स्त्रियांचा सहभाग स्त्री पुरुष समानतेचे उत्तम उदाहरण आहे. या नृत्याच्या तालात आपण सुद्धा काही क्षण विसरून जातो. चालू झाले बच्चा डर गया किधर गया आदिवासी लोक निसर्गाची पूजा करतात. झाडं, डोंगर आणि नदी ही त्यांची देवता आहे. त्यांची श्रद्धा ही पर्यावरण रक्षणाचं उत्तम उदाहरण आहे. हा सांगा कोणते बांबू हे बांबू आहे का हा बांबू हा किसायचा बाफायचा हा आणि ठेचा करून तळून घ्यायचा. बाफायचा ठेचायचा आणि भाजून भाजून घ्यायचा. आणि ही भाजी कोणती आहे ही भाजी ही आळू आहे आळू तर ते निसायचं अंधण ठेवायचं कापून डाळ टाकून शिजून घ्यायचं. हा ना. आणि हे हे कडूकान कडूकान. रानातलं शिजवायचं रात्रीभर पाण्यात टाकायचं निवळवत भाजून आणि खायचं. हा ना. आणि अजून कोणत्या भाज्या आहेत ते जाता ही ती बांबूची बांबूची ना. ओके धन्यवाद. आज आपण अनुभवला एक अनोखा प्रवास. निसर्गाच्या कुशीत वसलेली आदिवासी संस्कृती ही केवळ एक परंपरा नाही तर जगण्याची एक वेगळी दृष्टी आहे. हा व्लॉग रायडर 6268 म्हणजे तुमच्या पोशाभाईचा कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि अशाच ब्लॉगसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.